संक्रांत झाली आणि सगळीकडेच हळदी कुंकवाची घाई उठते. म्हणजे रथसप्तमीपर्यंत करतात कोणी कोणी. आणि त्या याच्यामध्ये मग बाहेरचं समोसे पॅटेस आपण जे काय मागवतो, वडापाव मागवतो बायकांना देण्यासाठी नाश्त्यासाठी असं वगैरे. तर आज आपण त्यासाठीच आहे ना मस्त घरच्या घरी झटपट आणि त्यासोबत चटणीसुद्धा लागत नाही इतकं झटपट असं आपण रेसिपी बनवणार आहे. अगदी कमीत कमी वेळामध्ये होते आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. एकदा तेलकटसुद्धा होत नाही आणि ती कुरकुरीत दिवसभर राहण्यासाठी त्याच्यासाठी सुद्धा एक आपण सिक्रेट बघणार आहोत. ते तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघालच. सगळ्यात आधी 2 ते 3 कांदे घ्यायचे, व्यवस्थित असे चिरून घ्यायचे, एकदम पातळ असे चिरायचे, ज्याचे एक एक भाग झाला पाहिजे. आता ही कमी तिखटवाली मिरची आहे. तुम्ही दुसरीसुद्धा मिरची घेऊ शकता. मिरची तुम्ही हाय अशी सुद्धा बारीक चिरू शकता, पण अशा पद्धतीने जे चिरली ना तर थोडीशी दिसायला आणि चवीला पण वेगळी उतरते. असं तुम्ही मिरची चिरू शकता किंवा छोटे छोटे सुद्धा काप करून चिरू शकता. थोडंसं वेगळं असं असल्यासाठी असं एक वेगळं असं करायचं. कोथिंबीर छान अशी धुवून घ्यायची, मस्त बारीक चिरायची. आणि आता आपण ही जी रेसिपी आहे ना खूप सोपी आहे करायला. तुम्ही एकदा ट्राय केलं ना तर अजून दुसऱ्या वेळेससुद्धा ट्राय करचाल आणि कोणतीही तुम्हाला रेसिपी दुसरी बघायची गरज नाही आहे. इथे 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. तुमच्याकडे जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल ना तर तुम्ही बनवू शकता. हे चाळून घेतलेलं बेसन आहे, ऑलरेडी चाळलेलं आहे. तुम्हीसुद्धा बेसन चाळून घ्या. काही वेळा काही असतं जाळ्या वगैरे झालेल्या असतात त्याच्यामुळे असतं. आता याच्यामध्ये आपण कांदा आणि मिरची घालून घ्यायची आहे आपल्याला मस्त. आणि कुठलाही जास्त ते टाकण्याची इथे अजिबात गरज नाही आहे. एक आपण मसाला बनवणारच आहोत, तो पुढे तुम्हाला समजेलच. आता हे जे आहे ना आपण टाकलेलं चवीपुरतं मीठसुद्धा इथे घातलेलं आहे आपण. ते व्यवस्थित असं कांद्याला ना एक त्याची कांद्याची व्यवस्थित निघालं पाहिजे. जे कुठेही डबल असं नाही झालं पाहिजे, त्याच्यामुळे व्यवस्थित असं लावून घेतलं. इथे बघा आता आपण मसाला तयार करून घ्यायचा आहे. हा मसाला नाही ना खूप छान अशी चव येते, एक वेगळाच असा एक सुगंध येतो. इथे 2 लाल मिरची घेतलेले, धने घेतलेले आहेत, थोडंसं जिरे घेतलेले आहेत. आणि हे आहे ना आबडधोबड म्हणजे खलबत्त्यातच तुम्हाला ठेचायचं आहे किंवा थोडंसं तुम्ही ह्याच्यामध्ये फिरवूनसुद्धा घेऊ शकता. जसं की मिक्सरमध्ये थोडंसं आबडधोबड फिरवून घेऊ शकता आणि खूप छान अशी चव येते. कोथिंबीर घालायची आहे, मस्त अशी छान कोथिंबीर सुगंध येतो आणि वाससुद्धा छान येतो. आता हा मसालासुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आहे. हे जे आपण बाहेरून मागवतो हे करतो, पण घरी आपण बनवलं ना त्याची चव वेगळीच असते आणि हेल्दीसुद्धा असतं आणि खूप तेलकटसुद्धा नसतं. आज मस्त छान असं असतं. बाहेरून असं आपण मागवतो, पण ज्यांना वेळ असेल ना त्यांनी घरी हे नक्की रेसिपी ट्राय करा. नक्की छान आणि मस्त पटकन होणारी रेसिपी आहे. कुठेही जास्त मसाले नाही आहेत किंवा कोणतीही काही तुम्हाला जास्त गडबड घाई नसतील. पटकन अशी होणारी ही रेसिपी आहे. मस्त छान असं याचं बॅटर बनवून घ्यायचं आणि याला व्यवस्थित 10 ते 15 मिनटं याला रेस्ट करायला ठेवायचं, जसंच्या तसं. इकडे आपण कढई घ्यायची आणि कढईमध्ये छान असं तेल गरम करायला ठेवायचं. तेल गरम करायला ठेवत असताना लक्षात ठेवा की गॅस बारीक ठेवायचा. जास्तीचा तुम्ही गॅस ठेवला तर ते आपण पदार्थ तळत असताना ना पटकन असं ते वरून करपला जातो आणि आतून तसाच राहतो. त्याच्यासाठी तेल कोणताही तळणीचा पदार्थ मीडियम गॅसवरतीच करायचा. आता ही ब्रेड घेतलेले आहेत, इथे तुम्ही कोणतेही ब्रेड घेऊ शकता तुमच्या ह्याचे. आणि आता ह्याला आपण थोडासा वेगळा आकार म्हणजे पॅटीससारखा आकार द्यायचा आणि व्यवस्थित असे कट करून घ्यायचे. तुम्ही त्याचे कडासुद्धा काढून घेऊ शकता, पण हे फ्रेश ब्रेड आहे त्याच्यामुळे कडा काढायची अजिबात गरज नाही आहे. आता इथे आपण बघा ही चिमूटभरच सोडा घातलेला आहे ना. जास्तीचा सोडा घालायचा नाही. जास्तीचा सोडा जर घातला ना तर मग काय होतं, तेल शोषून घेतं आणि पदार्थ तेलकट होतो. त्यामुळे सोडा घालत असताना खायचा ना थोडासाच घालायचा, त्याच्याने कुरकुरीत होतं आणि मस्त आतून पोकळसुद्धा होतं. त्यासाठी ही टिप महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. आता तुम्ही ते चमच्याच्या किंवा हाताच्या साह्याने ह्याला असं स्लाईसमध्ये कट करून घेतले ना त्याच्यावरती छान थोडं असं बॅटर लावायचं. तुम्ही म्हणत असाल की एवढं थोडं, कारण हे आहे ना मग दाटसर बॅटर लावलं ना ते काय आपण तिकडे ब्रेड वगैरे असं ठेवणार नाही आहे. तर असं बॅटर लावलं की तळल्यानंतर ह्याला छान असं कोटिंग येतं आणि कुरकुरीत होतं आणि कमी तेलकटसुद्धा होतं. जास्तीचं न झालं ना मग ह्याच्या कडानेसुद्धा आपल्याला बॅटर लावून घ्यायचं आहे, म्हणजेच की सगळीकडेच बघा असं मस्त छान असं हे करून घ्यायचं आणि तेलामध्ये सोडून द्यायचं.
आणि हे तळत असताना पेशन्स ठेवून तळायचं, जेणेकरून हे पटकन असं आतून बाहेरून दोन्ही साईडने व्यवस्थित भाजलं पाहिजे. आता जितकं तुमच्या कढईमध्ये जागा असेल ना, तितकं तुम्ही 2-3 अशा पद्धतीने फ्राय करू शकता, तळू शकता असं. तर ही रेसिपी हळदी कुंकवासाठी तुम्ही नक्की ट्राय करा. इतकी छान बनते ना, खायला तितकीच टेस्टी आणि मस्त लागते. आणि मुलांसाठी सुद्धा तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. असं नाही आहे की हळदी कुंकवालाच करा, पण हळदी कुंकवासाठी सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा. घरच्या घरी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच बायका रेसिपी विचारतील. कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.